एकूणच ठाकरेंचे 4 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। इकडे सांगली सातारा विधान परिषदेसाठी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 894 मतांची मतमोजणी होणार आहे। महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यामध्ये या ठिकाणी लढत होत आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, काय घडतंय, अपडेट्स काय? सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतमोजणीला आता सुरुवात होते। ज्या काही मतपत्रिका आहेत त्यांच्या एकत्रीकरणाचं काम आहे ते या सगळ्या मतमोजणी केंद्रामध्ये सुरू झालेलं आहे। एकूण 895 मतदारांपैकी 894 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क आहे तो 18 जूनला बजावलेला होता आणि त्यांनी नेमका कुणाला कौल दिला हे आता काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। 5 टेबलवर 72 कर्मचारी ही सगळी मतमोजणी आहे ती करताना आपल्याला बघायला मिळतात। आपण जर बघितलं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडी अभयसिंह जगताप यांच्यामध्ये ही सगळी निवडणूक आहे ती होते आणि या सगळ्या मतदानामध्ये कोणाला कौल दिलेला आहे हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर या जागेसाठी महायुतीमध्ये विशेषतः नाराजी नाट्य आहे ते रंगल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। विशेषतः शंभूराज देसाई यांनी या सगळ्या निवडणुकीच्या मध्ये शिवसेनेला उमेदवारी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न आहे ते केलेले होते। मात्र भाजपला ही जागा गेल्यानंतर हे सगळे नाराजी नाट्य रंगलेलं होतं। शेवटच्या टप्प्यामध्ये हे नाराजी नाट्य दूर करण्यामध्ये काहीच यश महायुतीला आलेलं देखील बघायला मिळालं। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीनं जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील यांनी देखील शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न आहे ते केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की आता या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या मतदारांनी आता नेमका कुणाला कौल दिला हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र एकूणच आता मतपत्रिकांच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद भूषण। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये 3.5 वर्षांनी साधारणतः ही निवडणूक होते। आतापर्यंत या मतदारसंघावर खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं। पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार इकडे निवडणुकीच्या रिंगणात आहे।